नमस्कार मित्रांनो, दिव्याचे हे सोपे उपाय बनवतील तुम्हाला लखपती. घरात कधीच भासणार नाही पैशांची कमी. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना देवासमोर दिवा लावला जातो. देवाजवळ दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन त्याची जागा सकारात्मक ऊर्जा घेते. ज्योतिषशास्त्रानुसार घरात दररोज दिवा लावला गेला पाहिजे. पूजा करताना देवासमोर दिवा तर लावावाच, मात्र पुराणात दिव्याचे इतर देखील काही उपाय सांगितले आहेत. यामुळे घरात सुख शांती नांदते, पैशांच्या समस्या दूर होतात, एखादं काम अडलं असेल तर ते पूर्ण होतं. दिव्यांच्या या उपायांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. शनिदेवांच्या त्रासापासून मुक्ती. कुंडलीत असलेला राहू केतूचा दोष दूर करण्यासाठी सकाळी पूजा करताना आणि सायंकाळी पूजा करताना दिवा लावावा. यामुळे राहू केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते. तसेच दर शनिवारी शनिदेवांच्या मंदिरात दिवा लावला तर शनीची साडेसाती नष्ट होते. तुमच्यावर सदैव शनी महाराजांची कृपा राहते. मान सन्मानाच्या प्राप्तीसाठी. जर तुम्हाला समाजात तुमचा मान वाढवायचा असेल, सन्मान प्राप्त करायचं असेल तर दररोज सकाळी सूर्य देवाला अर्घ्य द्यावे आणि शुद्ध तुपाच्या दिव्यानं सूर्यदेवांची आरती करावी. याने समाजात तुम्हाला मान सन्मान मिळतो. सोबतच जर तुमचं एखादं मोठं काम अडलं असेल तर ते देखील सूर्यदेव मार्गी लावतात. घराची भरभराट होण्यासाठी आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णूंसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे तुमच्या घरामध्ये समृद्धी येते. लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्यावर राहील. सोबत तुम्ही प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा तरी 108 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करावा. पैशांच्या प्राप्तीसाठी. जर तुम्हाला पैशांच्या प्राप्तीमध्ये कोणती अडचण येत असेल तर माता लक्ष्मीसमोर 7 मुखी दीपक लावावा. या दिव्यामध्ये केवळ शुद्ध तूपच वापरावे. लक्ष्मी देवीची प्रार्थना करावी. यामुळे लक्ष्मी प्राप्त होऊन तुमच्या सर्व अडचणी आणि समस्या दूर होतात. आपल्या सर्वांवरती लक्ष्मी मातेची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.